अमरावती शहरातील राजकमल चौकात सोमवारी पुरोगामी संघटनाच्या वतीने भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। या आंदोलनात लाल बावटा अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय बौद्ध महासभा यांच्यासह अनेक संघटनांनी सहभाग नोंदविला। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत अंधश्रद्धे विरोधात आवाज उठवला आणि भोंदू बाबावर कडक कारवाईची मागणी केली। यावेळी आंदोलकांनी राज्यात अजूनही कार्यरत असलेल्या भोंदू बाबांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली। अशोक खरात याला फाशीची शिक्षा द्या आणि त्याला पाठबळ देणाऱ्यांचीही सखोल चौकशी करा अशी सुद्धा मागणी या आंदोलनातून करण्यात आली। मी मायाताई दांडे, आंदोलन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आमच्यासाठी धक्का देणारा आहे। महिलांचा जो छळ या भोंदूबाबांनी चालू केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये जे राजकारणी आहेत त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण पाहिजे। त्या संरक्षणानं जर आमचं शेत कुंपण खातं असेल तर हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। यानंतर जर राजकारणी त्यात अडकत असतील तर आम्ही कोणाकडे बघावं, आमचे संरक्षण कोण करणार आहे, ही आमची सर्वात मोठी मागणी आहे। जर असे भोंदूबाबा हे पोचत असतील तर समाजात मोठं विघ्न येणार आहे, हे मात्र निश्चित आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये जर हे घडत असेल तर ही शर्मेची बाब आहे आणि राजकारणी लोकांनी याचा विचार करावा, हेच यावेळी मी आवाहन करते आणि त्याला कठोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे हेच सर्वांना सांगते। सध्या महाराष्ट्रामध्ये बुवा बाबा बाजीला भूत आलेला आहे। जे बुवा बाबा सर्रास जनतेला राजकीय पाठबळामुळे फसवणूक त्यांची समोर आलेली आहे, अशा प्रकारच्या बुवा बाबांना, त्यासोबतच सर्वात मोठं जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये आज समोर आलं, जो अशोक खरात याच्या विरोधात आम्ही इथं आंदोलन करत आहोत की अशा प्रकारच्या बुवा बाबांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने जो 2013ला जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आलेला आहे, त्या जादूटोणा कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी, त्याचा प्रचार प्रसार तळागाळातल्या जनतेपर्यंत, अंगणवाडी सेविका असो, ग्रामसेवक असो, सर्वात खालच्या स्तरापर्यंत हा कायदा पोहोचवणे गरजेचं आहे, ती अंमलबजावणी होणे गरजेचं आहे, जी आज होताना दिसत नाही। त्याचे परिणामस्वरूप हे असल्या प्रकारचे बुवा बाबा आपल्याला समोर येताना दिसतात, जनतेची सर्रास फसवणूक होताना दिसत आहे। त्या विरोधात आम्ही आज इथं जमलेलो आहोत। ये जो बलात्कारी बाबा लोग जो आगे आए हैं, अभी मीडिया ने जिनको सामने लाया है, ऐसे कई बाबा हैं जो सामने नहीं आ रहे हैं। तो हमारी मांगनी ये है, हम इसलिए यहाँ पे आंदोलन कर रहे हैं कि ऐसे सारे जितने भी लोग हैं, चाहे वो कोई भी जात पात के हो, उनको निकाल के उन पर कड़ी से कड़ी उनको सज़ा होनी चाहिए। और आज का ज़माना जो है वो साइंस का ज़माना है, टेक्नोलॉजी का ज़माना है। सारी दुनिया में सारे कंट्रीज़ जो है वो कितने आगे जा रहे हैं और हमारा इंडिया ये सारी चीज़ों में आगे जा रहा है। ये सारे अंधश्रद्धा में शायद हम लोग विश्व गुरु होने जा रहे हैं। ये इस चीज़ का हम लोगों को बहुत दुख है। इसलिए हम लोग यहाँ पे सरकार से ये मांग हमारी करने आए हैं कि ऐसे जितने भी लोग हैं और इनको जिन जिन लोगों ने सपोर्ट करके इनको इतना आगे बढ़ाया, ये मामूली बात नहीं है। एक इंसान इतना बड़ा काम नहीं कर सकता है, इसके पीछे एक बहुत बड़ा रैकेट है। ये स्कैम जो हो रहा है, इसके पीछे के रैकेट जो है उनको पकड़ा जाए और इनको सख्त से सख्त सज़ा दी जाए। इनको चौराहों में लाकर फांसी देनी चाहिए ताकि दूसरे लोग इससे डरे और इन लोग जो कमज़ोर वर्ग है उनको बलि करते हैं। जो कमज़ोर वर्ग है हमारे समाज का वो है महिला लोग। खरात प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि गुले यांनी काय वक्तव्य केलेलं आहे गाडगे महाराज याच्याबद्दल। आणि खरात सारखे भोंदू बाबा जे जन्माला येतात ते आपल्या स्त्रियांमुळे येतात। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सरकारने आणि आपल्या महिलांनी पुढं यावं आणि ह्या खरात सारख्या भोंदू बाबांना फाशीची शिक्षा द्यावी। कारण जे महिलांमध्ये भीतीचं वातावरण जे निर्माण बाबा लोक करतात आणि या भीतीच्या वातावरणामध्ये त्यांचा जो लैंगिक अत्याचार त्यांच्यावर जर केला जातो याचा निषेध म्हणून आम्ही इथं आलेलो आहे। आणि मला एकच म्हणायचं आहे, महिलांनी शिक्षित व्हावं, पुढं यावं आणि गाडगे महाराजांचे जे विचार आहे ह्या विचारावर आपण चालावं, म्हणजे जेणेकरून भोंदू बाबांच्या आपण नादी लागणार नाही।
एवढं सांगू इच्छिते. आणि सर्वप्रथम तर घरातून सुरुवात झाली पाहिजे. महिलांना जसं मूल होत नाही आहे, खरात हा बाबा फक्त मूल होत नाही म्हणून प्रसिद्ध झाला होता, तर मूल का होत नाही याचं कारण फक्त बायाच नसतात, पुरुषसुद्धा हा असतो. त्यांच्यावर घरापासून जे दबाव टाकल्या जातात की बा मूल होत नाही आहे म्हणून तुला मी डिवोर्स देईल किंवा ह्या ज्या घटना घडतात याच्यामुळे हे भोंदूबाबांना जास्त काय म्हणतात त्याला बळ येऊन जातं. आणि अशा भोंदूबाबांचा जर निषेध करायचा असेल तर आपण महिलांनी सगळ्यांनी पुढं यावं. कुठल्याही भोंदूबाबांनी लेकरं होत नसतात किंवा त्यांना मूलबाळ होत नाही आणि असे बाबांचा आम्ही खरोखरच सगळ्या महिलांनी निषेध केलाच पाहिजे. अमरावतीमध्ये आता मी बरेचसे भोंदूबाबा पकडलेले आहे. 2018मध्ये पण पकडला होता मी भोंदूबाबा. त्याची अजूनही कोर्टामध्ये केस चालूच आहे. पण माहिती आहे का, सरकार जी आहे ती त्याच्यावर स्ट्रिक्टली ॲक्शन घेत नाही आहे. म्हणून ना भोंदूबाबांचं प्रमाण जे वाढलेलं आहे. आता मी भोंदूबाबा बरेचसे पकडायला जाते. बरेचसे भोंदूबाबा आता जसे मोकाट फिरत आहेत. कारण का सरकार ही स्ट्रॉंग नसल्यामुळे कायदा जरी आला असेल तरी त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे.